आला आहे, तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे। पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो। पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे। पुण्यातील प्रत्येक भागाचा एक इतिहास आहे। यापैकीच एक आहे पुण्यातील बुधवार पेठ। औरंगजेबने ही पुण्यातील बुधवार पेठ वसवली। या भागाला बुधवार पेठ नाव कसे पडले, बुधवार पेठचे जुने नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया बुधवार पेठचा इतिहास। पुणे शहरातील बुधवार पेठ ही रेड लाईट एरियामुळे जास्त चर्चेत असते। इथं देह विक्रीचा व्यवसाय चालतो। त्याचबरोबर पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे देखील बुधवार पेठ प्रसिद्ध आहे। तसेच इथे मोठी व्यापारी दुकाने आहेत। या परिसरात नेहमीच मोठी गर्दी असते। बुधवार पेठ परिसराला खूप मोठा इतिहास आहे। या भागात अनेक पुरातन मंदिरं आहेत। पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर सुद्धा याच भागात आहे। साधारणपणे 250 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात या परिसराला बुधवार पेठ असं नाव मिळालं। 16व्या शतकात औरंगजेब पुण्याला आला। औरंगजेबच्या काळात सध्याचा बुधवार पेठ परिसर मोहियाबाद म्हणून ओळखला जायचा। यानंतर 17व्या शतकात साधारण 1730 साली थोरले बाजीराव पेशवा पुण्यात कायमचे मुक्कामी आले। व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी इथं नवीन पेठांची स्थापना केली। त्यामुळे त्यांनी या मोहियाबादची पुनर्व्यवस्था करून बुधवार पेठ वसवली। पेशव्यांच्या काळात या भागात फक्त धान्य बाजार भरत होता। मात्र येथील एका भागात कलावंतिनींचे नृत्याचे कार्यक्रम व्हायचे। यानंतर ब्रिटिशांच्या काळात इथे हळूहळू रेड लाईट एरिया तयार झाला। आजही बुधवार पेठेतील काही भागात वेश्या व्यवसाय चालतो। या भागात दर बुधवारी बाजार भरायचा, म्हणून हा परिसर बुधवार पेठ या नावाने ओळखला जाऊ लागला।